आपण कॅपॅसिटर फिल्टर काल पाहिलं होतं, त्याची थोडीशी आपण रिव्हिजन टाकूया. ठीक आहे. कॅपॅसिटर कसं कनेक्ट करायचं आपण ऑलरेडी पाहिलं पाहिजे. हे इनपुट रेक्टिफायरच्या नंतर आपण पाहिलं कॅपॅसिटर कधी पण पॅरलल जोडतो आपण. इट कनेक्ट्स पॅरलल विथ आरएल. फिगर आपण पाहिलेली तर आणि वेवफॉर्म पण आपण पाहिलेली. रेक्टिफायर आणि त्याच्यावरती कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या स्वरूपात आपण काय करतो. फिगर ए, construction of capacitor filter. In this filter, C is connected shunt or parallel. कुठलाही एक शब्द तुम्ही यूज करा, इतर शंट करा किंवा पॅरलल करा. C is connected parallel with RL. Whenever we connect capacitor in filter, you must draw its parallel with or it must connect parallel with RL. आपल्याला पॅरलल जोडायचं. कधीही कॅपॅसिटर हा पॅरलल मध्ये जोडायचा. थोडक्यात लक्षात ठेवायचं की आपल्याला जसा RL काढतोय आपण त्याच पद्धतीनं कॅपॅसिटर काढायचं उभा, पॅरलल, शंट. ठीक आहे. इंडक्टर जेव्हा तुम्ही कनेक्ट करणार आहे तेव्हा त्याला सिरीज मध्ये जोडायचं आहे आपण RLशी. पॅरलल आणि सिरीज हे दोन्ही शब्द आपल्याला 11वीला ऑलरेडी झालेले आहेत. ठीक आहे. फिगर लक्षात आले. आपण लास्टला जेव्हा सगळे फिल्टर होणार आहेत त्यावेळेला सगळे फिल्टर कसे लक्षात ठेवायचे इझिली हे आपण तेव्हा पाहणार आहे. ठीक आहे. आता रेक्टिफायरच्या इनपुटला AC आहे हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. वेन रेक्टिफायर कन्वर्ट्स AC into DC, its output is not pure DC. हे आपल्याला माहिती आहे. Rectifier contains AC as well as DC. Or in simple, rectifier contains ripple. Ripple means unwanted AC component present in output of rectifier. ठीक आहे. कॅपॅसिटरच्या इनपुटला जेव्हा हे येईल AC आणि DC असेल, म्हणजे DC खूप असेल तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात जर AC येत असेल. आता आपण पाहतो फिल्टर आणि फिल्टरचा जो यूज आहे तो कशासाठी करायचा. आपल्याला AC गाळून टाकायचं आणि कॅपॅसिटर आणि इंडक्टरची प्रॉपर्टी आपण ते काय करतो, यूज करतोय. काय प्रॉपर्टी आहे कॅपॅसिटरची. इट प्रोड्युसेस व्हेरी लो रिएक्टन्स पाथ फॉर AC अँड व्हेरी हाय रिएक्टन्स पाथ फॉर DC. हाय रिएक्टन्स पाथ म्हणजे काय किंवा लो रिएक्टन्स पाथ म्हणजे काय. रिएक्टन्स म्हणजे अपोज करणे किंवा रेजिस्टन्स. हाय रिएक्टन्स म्हणजे तो खूप विरोध करतो आणि लो रिएक्टन्स पाथ म्हणजे काय कमी विरोध करतो. थोडक्यात सांगायचं क्लोज स्विच म्हणू शकता, ओपन आपण ह्या शब्दाने वापरू शकतो. हाय रिएक्टन्स पाथ म्हणजे ओपन आणि लो रिएक्टन्स पाथ म्हणजे तो क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो. तो AC ला फक्त क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होईल जेव्हा DC तो सर्किट ओपन ठेवेल आणि ओपन सर्किटमध्ये कुठलाही करंट वाहत नाही आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेला इथे AC DC असं इनपुट येईल रेक्टिफायरचं आउटपुट त्यावेळेला काय की कॅपॅसिटरची प्रॉपर्टी आहे की तो AC ला पास करेल. इट पास ओनली AC and this AC bypassed by कॅपॅसिटर. जेव्हा कॅपॅसिटर आपण तो
वापरतोय तो बायपास करतोय, बायपास कॅपॅसिटर वापरलेलं. बायपास करणे म्हणजे काढून टाकणे. आपण आर्थिंगला देतोय, एसी पुढे होईल, पास होईल, परंतु कुठे जाणार आहे आर्थिंगला. रिमेन राहिले फक्त डीसी आणि पॅरलल पॉइंट सेल, इथे जे असेल ते इथून मिळेल आपल्याला. So we get pure DC across the load or RL. हे कॅपॅसिटरचा फर्स्ट पॅराग्राफ आपण पाहिलं होतं. कॅपॅसिटरची प्रॉपर्टी आपण इथे यूज करतो. तो फक्त एसीला जाऊ देतो, डीसी आलं की तो काय करतो, हाय रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो किंवा तो ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो. ठीक आहे, इतकं सिंपल. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं की इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म, जे डॉटेड लाईन इंडिकेट्स रेक्टिफायर आउटपुट. हे आहे ते फिल्टरचं आउटपुट. ठीक आहे. If rectifier output increases, capacitor start charging from point A to B up to Vp or peak value. रेक्टिफायरचा आउटपुट वाढायला लागलं, कॅपॅसिटर जातो चार्जिंगला आणि तो कुठेपर्यंत जातो चार्जिंगला, तर पीक व्हॅल्यू पर्यंत. ते रेक्टिफायरचा आउटपुट आहे, तो कॅपॅसिटर इन्क्रीज व्हायला लागला आउटपुट हळूहळू 0 पासून वाढणार आहे रेक्टिफायरचा आउटपुट. ज्यावेळेला ते वाढायला लागले त्यावेळेला कॅपॅसिटर जातो चार्जिंगला आणि तो कुठपर्यंत जातो चार्जिंगला, तर व्हीपी पर्यंत, मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत. व्हीपी म्हटलं की मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा पीक व्हॅल्यू, पीक व्होल्टेज, पीक पर्यंत जाईल. If rectifier output is slightly less than Vp, then capacitor start discharging from this point. थोडं जरी कमी झालं, स्लाइटली लेस देन म्हणजे काय, तर थोडं जरी कमी झालं व्हीपी पेक्षा, तिथूनच काय होईल, कॅपॅसिटर जाईल डिस्चार्ज होईल. परत रेक्टिफायरचं आउटपुट वाढायला लागलं की तो तिथूनच चार्जिंगला जाईल परत सेकंड व्हीपी पर्यंत. थोडं जरी कमी झालं परत रेक्टिफायरचं आउटपुट व्हीपी पेक्षा परत डिस्चार्जिंग वाढायला लागले की परत चार्जिंग कमी व्हायला लागली की परत डिस्चार्ज. तर चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या स्वरूपात कॅपॅसिटर आपल्याला काय करतोय, फिल्टरचे वेव्हफॉर्म देतो, आउटपुट देतो आपल्याला. याच्यामुळे फायदा काय झाला आपला, झिरोची लाईन आपण काय केली, प्रिव्हेंट केली. झिरोच्या लाईनला आउटपुट फॉल जे होत होतं ते होणार नाही. आता प्रिव्हेंट फॉलिंग आउटपुट टू झिरो इथे येणार नाही, खालच्या लाईनला आपल्याला येणार नाही. आपल्याला रेक्टिफायरचं आउटपुट जे डीसी मिळत होतं ह्या पद्धतीने मिळत होतं आणि जे फिल्टरचं आउटपुट मिळेल ते असं मिळेल. आणि ज्यावेळेला तुम्ही रेग्युलेटर लावाल त्यावेळेला ही लाईन स्ट्रेट होते, कॉन्स्टंट होईल. ठीक आहे. तर हे झालं कॅपॅसिटरचा फिल्टर. कॅपॅसिटर समजला असेल तर आपल्याला इंडक्टर पण समजेल. बघा मी फक्त एवढं चेंज करणार, बाकी सगळं सेम. फिगर मध्ये आता आपल्याला पाहायचं इंडक्टर फिल्टर. सेकंड फिल्टर इंडक्टर फिल्टर और चोक फिल्टर, ऑल्सो कॉल्ड एज चोक फिल्टर. Inductor filter or choke filter, it also called as L section filter or choke filter. L section filter or choke filter. इंडक्टर फिल्टर पण म्हणतात, चोक फिल्टर पण म्हणतात, एल सेक्शन फिल्टर पण म्हणतात. ठीक आहे. तर फक्त आपल्याला तिन्हीपैकी कोणता जरी क्वेश्चन आला तर आपण ह्या नोट्स घ्यायचे. आता आपल्याला माहित आहे, आता आपल्याला इंडक्टर जोडायचं आहे. इंडक्टर म्हटलं की कॉईल आहे, बरोबर आहे. आणि आता आपल्याला कॉईल जोडायचे. ज्या वेळेला तुम्ही इंडक्टर कनेक्ट करतो आपल्या एखाद्या सर्किटमध्ये, तो कसा जोडायचा आपण सांगितलेलं. Whenever we connect inductor in filter, we must connect series with RL. आपल्याला सिरीज मध्ये जोडायचं आहे, म्हणजे आडवा जोडायचा आहे. तसं फिल्टर आपण सी फिल्टर आपण बघितलं की सी कधी पण उभा जोडायचा पॅरलल. आणि इंडक्टर जोडत असताना कधीही सिरीज मध्ये जोडायचं आहे आपल्याला.
सॉरी आर्यन. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन पार्ट मध्ये आपण काय सांगणार आहे? इन दिस फिल्टर वी यूज आयर्न कोर इंडक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ आर्यन. हे झालं कन्स्ट्रक्शन. तुम्ही आयर्न कोर इंडक्टर वापरले. आता आयर्न कोर इंडक्टर म्हणजे काय? तुम्हाला इंडक्टर झालेले नाहीये. तीन प्रकार असतात: एअर कोर, आयर्न कोर आणि फेराइट कोर. कोर म्हणजे काय की ज्याच्यावरती आपल्याला कॉपरची तार गुंडाळायची असते. तुम्ही सिम्बॉल पाहिलाय, आपण कॉईल म्हणतोय. कॉपरची तार आपण गुंडाळतो आणि तयार होतो आपला इंडक्टर. तुम्ही ज्याच्यावर गुंडाळणार आहात त्याला कोर असं म्हणतात. कोरसाठी काय मटेरियल वापरलेलं आहे त्याच्यावर त्याचे प्रकार पडतात. आता एअर कोर म्हणजे काय? तुम्ही जर हे पाहिलं असेल, थ्रेड दोरा गुंडाळायला आपण बघतो, तर जेव्हा तो दोरा सगळा संपेल आपला, जेव्हा ते रिकामे राहील, कागदाचा जे गोल असतो आपला, जो मधून सगळा रिकामा असतो, ठीक आहे. आणि जर त्या कागदाच्या गुंडाळीवरती किंवा प्लास्टिकच्या गुंडाळीवरती जर आपण कॉपरची तार गुंडाळी, तर त्याला म्हटलं जातं एअर कोर इंडक्टर. एअर कोर इंडक्टर. कारण कोर हे कसलं आहे? एअर कोर इंडक्टर आहे. साधा कागदाची नळी घेतली आपण आणि त्याच्यावरती जर कॉपरची तार गुंडाळी आपण, जसं दोरा गुंडाळायला असतो, तो दोरा आपण काढून टाकला आणि जी नळी राहते शिल्लक कागदाची किंवा प्लास्टिकची, त्याच्यावरती जर तुम्ही कॉपरची तार गुंडाळी तर तयार होतो एअर कोर इंडक्टर. आता मी जर बेसला त्याच्याऐवजी आयर्नचा तुकडा घेतला आणि त्याच्यावरती कॉपरची तार गुंडाळी, तर तो झाला आयर्न कोर इंडक्टर. फेराइटचं मटेरियल घेतलेलं आहे याच्यासाठी, बेससाठी, आणि फेराइटवरती जर कॉपरची तार गुंडाळी तर तो झाला फेराइट कोर इंडक्टर. ठीक आहे. आता इथं आपण वापरलाय तो आयर्न कोर इंडक्टर, म्हणजेच आयर्नचा बेस आहे आणि आयर्नवरती आपण काय केलेले? कॉपरची तार आपण काय केलेले? ऑन केलेली. ठीक आहे. आयर्न कोर इंडक्टर. इन दिस फिल्टर वी यूज आयर्न कोर इंडक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ आर्यन. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला सांगायचं वर्किंग. वर्किंग मध्ये आपल्याला काय सांगायचं आपण बघूया. ठीक आहे. आता आपण पाहूया वर्किंग. जसं कॅपॅसिटरची प्रॉपर्टी होती, तो फक्त एसीला जाऊ देतो, डीसीला जाऊ देत नाही. सेम an inductor has property to produce very high reactance path for AC. An inductor has property to produce very high reactance path for AC and very low reactance path for DC. ही त्याची प्रॉपर्टी आहे. मीन्स इट पासेस ओनली DC, इट अपोज AC. तो फक्त DC ला जाऊ दे, तो AC ला जाऊ देणार नाही. AC येत असेल तर तो ओपन स्विच म्हणून ऍक्ट होईल. ही त्याची प्रॉपर्टी आहे. म्हणजे इंडक्टर पास ओनली DC, कॅपॅसिटर पास ओनली AC. आता आपण हा सिरीज मध्ये जोडलेला आहे, पॅरलल नाही. आपण सिरीज मध्ये जोडलेला आहे. पॅरलल जोडला की AC पुढे पास होतं आणि ग्राउंडला निघून जातं. आता आपण सिरीज मध्ये जोडलेला आहे आणि इंडक्टरची प्रॉपर्टी आहे की तो फक्त पुढे DC पास करणार आहे, AC पास करणार नाही. ठीक आहे. AC जर यायला लागलं तर आपल्याला काय होतं हे आपल्याला पाहिजे. इफ AC कम्स इट प्रोड्युसेस बॅक EMF. इफ AC कम्स इट प्रोड्युसेस बॅक EMF. EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. बॅक EMF म्हणजे काय? इथं बॅकला तो काय करेल? बॅक EMF प्रोड्यूस करेल, जेणेकरून AC पुढे जाणार नाही. इट प्रिव्हेंट्स करंट टू चेंज इट्स व्हॅल्यू. इट प्रिव्हेंट्स चेंज करंट इट्स व्हॅल्यू. करंटला चेंज नाही होऊ देत. चेंज होऊ देत नाही म्हणजे काय? तो पास करतो DC, त्याच्यामधून DC करंट पास व्हायला लागलेला आहे. आणि जर AC आला, हा चेंज झाला, DC मध्ये जर AC यायला लागला तर तो चेंज झाला, तर तो चेंज होऊ नये याच्यासाठी तो प्रयत्न करतो. AC नाही लागला की तो बॅक EMF काय करेल? प्रोड्यूस करेल. इट प्रोड्युसेस बॅक EMF अँड दिस प्रिव्हेंट्स करंट टू चेंज इट्स व्हॅल्यू. करंटला तो चेंज होऊ देत नाही, म्हणजे DCला चेंज होऊ देत नाही. तो पास DC करणार आहे, त्याच्यामध्ये काय चेंज व्हायला लागला. चेंज व्हायला लागला म्हणजे काय? जर AC यायला लागलं,
एसी यायला लागली की तो बॅक ईएमएफ प्रोड्यूस करतो, त्याच्या बॅकला ईएमएफचा फोर्स तयार करतो की जेणेकरून एसी पुढे जाणार नाही. When rectifier output contains AC as well as DC. When this applied across inductor passes only DC because of property of inductor. Inductor passes only DC and it produces very high reactance path for AC. So we get pure DC across the load. बघा इंडक्टर पास पुढे फक्त डीसी ला करणार आहे, त्याची प्रॉपर्टी आहे. तो एसी यायला लागलं की त्याला काय करतो तो की विरोध करेल. इट अपोजेस चेंज इन करंट. चेंज व्हायला लागलं त्याच्यामध्ये काय तो अपोज करतो, तो बॅक ईएमएफ प्रोड्यूस करतो, व्हेरी हाय रिएक्टन्स पाथ तयार करतो एसी साठी. ओपन स्विच म्हणून तो ऍक्च्युअली ज्यावेळेला एसी येईल म्हणजे एसी पुढे जाऊ शकणार नाही. जेव्हा रेक्टिफायरचा आउटपुट येईल ज्याच्यामध्ये काही एसी असेल तर तो एसीला पुढे जाऊ देणार नाही. बिकॉज प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर इट पासेस ओनली डीसी. सो ओनली डीसी फ्लोइंग थ्रू आरएल वी गेट प्युअर डीसी अक्रॉस दी लोड. आपल्याला फक्त प्युअर डीसी काय मिळेल आरएलच्या अक्रॉस मिळेल. हा पद्धतीने करंट मिळेल. सिरीजमध्ये आहे, पॅरललमध्ये नाही. ठीक आहे. इंडक्टरची प्रॉपर्टी आणि कॅपॅसिटरची प्रॉपर्टी ह्याचा उपयोग आपण करतोय. कॅपॅसिटर फिल्टर आपण पाहिला तो एसीला जाऊ देतो पण एसी पुढे जाऊन बायपास ग्राउंडला निघून जातो, आर्थिंगला निघून जाईल. इंडक्टरची प्रॉपर्टी पण आपण पाहिली की तो फक्त डीसीला जाऊ देतो. इट प्रोड्युसेस व्हेरी लो रिएक्टन्स पाथ फॉर डीसी अँड इट प्रोड्युसेस व्हेरी हाय रिएक्टन्स पाथ फॉर एसी. ह्या प्रॉपर्टीचा यूज आपण इथं केलेलं आहे आणि त्या प्रॉपर्टीमुळे फक्त डीसी पुढे जाईल. एसी जर येत असेल तर त्यासाठी तो बॅक ईएमएफ प्रोड्यूस करेल. आता सिंपल सांगायचं म्हटलं बॅक ईएमएफ जर तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि तुम्ही एखादं गाडव चाललं असेल तर आपण त्याच्या शेजारी नाही जात. जर जायला लागलो तर काय होतं माहिती आहे आपल्याला. आपण जर गाडवाच्या मागच्या पायांपाशी असू तर जसा गाडव फोर्सली आपल्याला तो पाय मारेल तसं इंडक्टर करेल. जर एसी यायला लागेल तो बॅक ईएमएफ प्रोड्यूस करेल. जसं गाडव लात मारेल त्या पद्धतीने इंडक्टर इथं काय करेल किकबॅक करेल की जेणेकरून तुमचं एसी पुढे जाणार नाही. इतकं सिंपल असे थेरी. ठीक आहे. आपण कॅपॅसिटर फिल्टर पण पाहिलेलं आहे, इंडक्टर फिल्टर पण आपण पाहिलेलं आहे. सेकंड paragraph इनपुट आउटपुट वेवफॉर्म ऑफ एल फिल्टर. Dotted line indicates rectifier output. A dark line indicates filter output. विथ रिस्पेक्ट टू टाईम. जवळपास सगळ्याच फिल्टरसाठी आपल्याला अशी वेवफॉर्म काढायची. डॉटेड लाईन जी आहे इंडिकेट्स रेक्टिफायर आउटपुट, डार्क लाईन इंडिकेट्स फिल्टर आउटपुट. एकावरती एक अशा दोन आउटपुटच्या आपण एकावरती एक आपण काय करतो की इनपुट आणि आउटपुट मर्ज करून काढतो आपण. ठीक आहे. रेक्टिफायरचं आउटपुट जे आपल्याला असं मिळतं आहे फिल्टरचं सगळ्याच फिल्टरमध्ये आपल्याला काय मिळेल ह्या पद्धतीने आउटपुट जसं आपण कॅपॅसिटरमध्ये पाहिलेलं आहे. फरक इतकाच आहे की कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या स्वरूपात आपल्याला आउटपुट देईल आणि फिल्टरमध्ये मात्र आपल्याला काय मिळेल चार्जिंग आणि डिस्चार्जिंग नसणार आहे. सरळ डीसी होते ते. मग आपल्याला असं का नाही मिळते कारण आपण रेग्युलेटर लावलेलं नाही आहे. आता फक्त फिल्टर मिळतो आपल्याला. फक्त प्युअर डीसी मिळेल तुम्हाला. ज्यावेळेला एसीचे इनपुट आहे ते जर फ्लक्च्युएट होत असेल कमी जास्त होत असेल तर आउटपुट सुद्धा काय होणार आहे फ्लक्च्युएट होणार आहे. त्यामुळे ही लाईन आपल्याला कॉन्स्टंट दिसणार नाही जोपर्यंत तुम्ही रेग्युलेटर लावत. फिल्टरच्या नंतर जेव्हा तुम्ही रेग्युलेटर लावता इनपुटमध्ये कितीतरी चेंज झाला तरी आउटपुट चेंज होत येत नाही तो आणि म्हणून आपल्याला कॉन्स्टंट लाईन मिळते आफ्टर रेग्युलेटर. त्यामुळे सगळ्या फिल्टरमध्ये आपल्याला काय करायचे की अशाच वेवफॉर्म काढायचे. आता याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज जर बघायचे म्हटले आपण तर जर कॅपॅसिटरचं पाहिलं आपण कॅपॅसिटर फिल्टर आणि इंडक्टर फिल्टर. कॅपॅसिटर फक्त लाईट लोडसाठी वापरतात म्हणजे त्याचा ॲडव्हान्टेज.
कॅपॅसिटर फिल्टर फक्त लाईट लोडसाठी वापरतो, हे ॲडव्हान्टेज. पण डिसॲडव्हान्टेज काय होणार त्याच्या तो हेवी लोडसाठी आपण वापरू शकत नाही. नॉट युज्ड फॉर हेवी लोड. ठीक आहे. ह्याच्या अपोजिट इंडक्टर असेल, इंडक्टरची साईज मोठी असते, ताकद जास्त असते, हा हेवीसाठी आपण वापरू शकतो, हेवी लोडसाठी वापरू शकतो. पण डिसॲडव्हान्टेज काय होईल, लाईट लोडसाठी नाही वापरू शकतो. करंट कॅपॅसिटी जेव्हा कमी असते एखाद्या सर्किटमध्ये, लोड तुमचा लाईटली आहे, त्यावेळेला तुम्ही कॅपॅसिटर फिल्टर यूज करू शकता. आणि कॅपॅसिटर फिल्टर हे हाफ वेव्ह सोबत पण मॅच होऊ शकतो आणि फुल वेव्ह सोबत पण मॅच होऊ शकतो. पण इंडक्टर फिल्टर हा फक्त फुल वेव्ह सोबतच आपण यूज करू शकतो आणि तो हेवी लोडला चालतो, लाईट लोडसाठी आपण यूज करत नाही. जर आपण इंडक्टरची व्हॅल्यू वाढवली, इंडक्टरची व्हॅल्यू जर आपण वाढवली तर रिपल फॅक्टरची व्हॅल्यू काय होते, इथं कमी होते. ठीक आहे. आणि सर्वच फिल्टरमध्ये आपल्याला काही स्मूथ डीसी नाही मिळेल, प्युअर डीसी मिळेल, कॉन्स्टंट डीसी आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळे आउटपुट इज फ्लक्च्युएट लिहू शकता तुम्ही डिसॲडव्हान्टेजमध्ये. आणि ॲडव्हान्टेजमध्ये वी गेट प्युअर डीसी. ह्या पद्धतीनं सगळ्या फिल्टरला एकमेकासोबत काय करायचं आहे, आपल्याला कम्पेअर करायचं आहे आणि ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आपल्याला घ्यायचे. ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज हा क्वेश्चन पाठ करण्यासारखा नसतो, तर आपण एकमेकासोबत कम्पेअर करायचे जेव्हा सगळे फिल्टर होतील. आता दोनच फिल्टर आपले झालेले आहेत आणि म्हणून आपण ते दोनच फक्त केले. जेव्हा एकच कॉम्पोनंट तुम्ही वापरता, म्हणजे ओनली कॅपॅसिटर ऑर इंडक्टर, त्यासाठी एक ॲडव्हान्टेज कॉमन असते, सर्किट इज सिम्पल, कॉस्ट इज लो. एकानंतर एक जेव्हा आपण पास जाणार फिल्टर, आता जेव्हा एल सी असणार आहे तर त्यात एल पण असणार आहे, सी पण असणार आहे. CLC म्हटलं की कॅपॅसिटर आला, इंडक्टर आला, परत कॅपॅसिटर आला, तीन फिल्टर आपण एकत्र वापरतो. आता जे आपण पाहिलेलं कॅपॅसिटर म्हटलं की एक गाळणी झाली तुमची, नुसता इंडक्टर म्हटलं की एक गाळणी झाली तुमची. पण जेव्हा तुम्ही LC म्हणताय तर इंडक्टर पण असणार आहे, कॅपॅसिटर पण असणार आहे, म्हणजे दोन गाळण्या आपण वापरतो. तर व्हॅल्यू काय होत जाते, वाढत जाते. जितके कॉम्पोनंट्स आपण त्याच्यामध्ये ॲड करत जाऊ त्या पद्धतीनं प्युअर डीसी जास्तीत जास्त मिळत जाईल. त्यासोबत सर्किटची काय वाढवेल, कॉस्ट. इट इन्क्रीजेस कॉस्ट ऑफ सर्किट. ठीक. तर हे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजमध्ये आपण ह्या पद्धतीनं कम्पेअर करून काय करू शकता, लिहू शकता. तर दोन्ही फिल्टर आपल्याला महत्त्वाचे आहेत. कॅपॅसिटर पास करेल AC आणि ते बायपासला निघून जाईल आणि इंडक्टर पास करेल DC. बॅक साईडला AC यायला लागलं की तो बॅक EMF प्रोड्यूस करतो, जेणेकरून AC पुढे जाणार नाही. आता कनेक्शन फक्त लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे. कॅपॅसिटर कनेक्टेड इन सिरीज विथ RL, पॅरलल विथ RL. आणि जेव्हा इंडक्टर तुम्ही कनेक्ट करताय तो सिरीजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर बाकीचे सगळे फिल्टर आता पाठ करावे लागणार नाही, फार सिंपल. पुढचे फिल्टर आता एक हे दोन समजले की त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला LC मध्ये पाहायचं आहे, याचंच कॉम्बिनेशन तुम्हाला CLC मध्ये पाहायचं आहे. फक्त RC फिल्टर जो आहे तो फक्त काय याच्यामध्ये. तर आज आपली टेस्ट जे आहे ते सोमवारचे 2 लेक्चर आणि आजचं जे लेक्चर आहे त्याच्यावरती 10 मार्क टेस्ट होईल, जसं आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ॲक्टिव्ह स्टुडंट आपण चालू करत आहोत परत एकदा. ॲक्टिव्ह स्टुडंटमध्ये आजचा जो क्वेश्चन आहे तो काय आहे, रेक्टिफायरचं सर्किट आपण टोटली पाहिलेलं आहे. कुठले रेक्टिफायर, प्रत्येकामध्ये ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यानंतर डायोड आहे, 1 असेल, 2 असेल, 4 असतील, हाफ असेल, ब्रिज असेल, सेंटर टॅप असेल, एनी रेक्टिफायर. हे 3 कॉम्पोनंट्स आपण काय करतो, यूज करतो. RL, डायोड आणि ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. तर यामध्ये आपण रेक्टिफायर नक्की म्हणायचंय कोणाला, हा क्वेश्चन आहे आजचा. रेक्टिफायर तुम्ही नुसत्या ट्रान्सफॉर्मरला म्हणायचे का, फक्त डायोडला म्हणायचे का, फक्त RL ला म्हणायचे का, होल सर्किटला म्हणायचं. ठीक आहे. तर याचं उत्तर देत असताना तुम्ही कॉम्पोनंट लिहायचे, म्हणजे ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला जे आन्सर द्यायचे की तुम्हाला कुणाला वाटतं की रेक्टिफायर ह्या कुणाला म्हटलं जातं, ते फक्त हे एकच आन्सर द्यायचं याच्यापैकी, डायोड, RL और सर्किट. होल सर्किट. या 4 पैकी फक्त एकच आन्सर आपल्याला काय करायचं द्यायचं. रेक्टिफायर कोणाला म्हणायचंय ह्या सर्किटमध्ये, टोटल सर्किटला म्हणायचंय का, नुसतं लो रेजिस्टन्सला म्हणायचंय का, फक्त डायोडला म्हणायचंय का, ट्रान्सफॉर्मरला म्हणायचंय. रेक्टिफायर कोणाला म्हटलं जातं हा प्रॅक्टिकली क्वेश्चन आहे.
प्रॅक्टिकलला विचारला जाणारा क्वेश्चन आहे. आणि त्याचा आन्सर द्यायचे आपलं लेक्चर संपल्यानंतर. त्याचा आन्सर सर्वात आधी आणि करेक्ट येईल तर तो असेल ह्या आठवड्यामधला ॲक्टिव्ह स्टुडंट, कारण सोमवारी आपण घेतलेला नाही ॲक्टिव्ह स्टुडंट. मागचा जो असेल तो ह्या वीकचा ॲक्टिव्ह स्टुडंट असेल. अशा आपण एका वीकमध्ये आणि नंतर मंथमध्ये आपण काय करणार आहे डिक्लेअर करणार आहे. आता आपण गेल्या वर्षी पूर्ण वर्षाचा आपण डिक्लेअर केला होता, तसं ह्यामध्ये काय करणार आहे आपण आता मंथली आपण काय करणार आहे ॲक्टिव्ह स्टुडंट करणार. गर्ल्समध्ये वेगळं असेल आणि बॉईजमध्ये वेगळं असेल. ठीक आहे. फिक्स रजिस्टरचे टाईप तुमच्यासमोर दिसत आहेत. फर्स्ट कार्बन कंपोजिशन ज्याच्यावर कलरचे पट्टे असतात. सेकंड कार्बन फिल्म ज्याच्यामध्ये कार्बनची फिल्म यूज केलेली आहे. थर्ड वायर वाउंड ज्याच्यामध्ये रेजिस्टिव्ह वायर गुंडाळलेली आहे. आणि लास्ट फोर्थ मेटल फिल्म रजिस्टर. व्हेरिएबल रजिस्टरमध्ये 2 टाईप्स. फर्स्ट आहे तो कार्बन आणि सेकंड आहे तो वायर वॉन्ड. कार्बनचे परत 3 प्रकार. फर्स्ट टाईप ऑफ कार्बन इज कार्बन पोटेन्शियोमीटर. कार्बन पोटेन्शियोमीटरमध्ये पहा 3 टर्मिनल दिसतात आपल्याला लेफ्ट साईडला. फिक्स टर्मिनल मधलं जे आहे मिडल, सेकंड जे आहे ते व्हेरिएबल टर्मिनल आणि लास्ट आहे ते फिक्स टर्मिनल. ठीक आहे. राईट साईडला तुम्हाला आतलं स्ट्रक्चर दिसतं आहे. कुठल्याही कार्बनच्या व्हेरिएबल रजिस्टरमध्ये ह्या पद्धतीनं स्ट्रक्चर बसवलेलं असतं की कार्बनची जी स्ट्रीप आहे ते सर्क्युलर बकेलेट पीसमध्ये डिपॉझिट केलेली असते. आणि जे मधलं टर्मिनल आहे ज्याला आपण व्हॅरी करतो ते टर्मिनल आतमध्ये पॉइंटर किंवा वायपरला जोडलेलं असतं. तुम्ही तो शाफ्ट फिरवला की मधल्या टर्मिनलनुसार तो वायपर फिरेल आणि व्हेरिएबल किंमत आपल्याला मिळेल. मग हे स्ट्रक्चर तुम्हाला कार्बनच्या पोटेन्शियोमीटरमध्ये मिळेल, प्रिसेटमध्ये मिळेल, गँगपॉटमध्ये मिळेल. ठीक आहे. तिन्ही कार्बनच्या रजिस्टरमध्ये सेम स्ट्रक्चर असणार आहे. फक्त बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून हे 3 प्रकार पडलेले आहेत कार्बनचे व्हेरिएबल रजिस्टर्स. सेकंड कार्बनच्या व्हेरिएबल रजिस्टरमध्ये जो सेकंड टाईप आहे तो आहे प्रिसेट. आतलं स्ट्रक्चर सेम जसं कार्बनचा पॉट होता किंवा पोटेन्शियोमीटर होता, आतमध्ये जसं सेम स्ट्रक्चर आहे तसंच प्रिसेटचं पण आहे. फक्त बाहेरून बघा तर त्याला शाफ्ट नाही आहे. तर वरती दिसते तुम्हाला स्क्रूड्रायव्हर ॲडजस्टमेंटसाठी छोटी खाच दिलेली आहे, त्याला स्क्रूड्रायव्हर ॲडजस्टमेंट असं म्हणतात. रेअर ॲडजस्टमेंट आपल्याला जेव्हा पाहिजे असेल, खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला नको आहे, छोटीसं व्हॅरिएशन आपल्याला जेव्हा हवं असते एखाद्या सर्किटमध्ये, तर तिथं आपण यूज करतो प्रिसेटचा स्क्रूड्रायव्हर ॲडजस्टमेंट किंवा खास आपण फिरवू शकतो. थर्ड कार्बन व्हेरिएबल रजिस्टरमध्ये आहे तो आहे गँगपॉट. हे आपण ऑलरेडी रजिस्टर तुम्हाला मी दाखवलेले आहेत. आज आपण फिगरच्या सहाय्याने बघत आहोत. याच्यामध्ये बघा की 2 सेट दिसत आहेत. यामध्ये वरचा जो सेट आहे तो 3 टर्मिनलचा आणि खालचा जो सेट आहे तो 3 टर्मिनलचा. म्हणजे एकाच रजिस्टरमध्ये 2 कार्बनचे पॉट बसवलेले आहेत, पण शाफ्ट मात्र आपल्याला कॉमन आहे. ठीक आहे. कॉमन शाफ्टच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, 2 रजिस्टर्स ॲट अ टाईम आपण व्हॅरी करू शकतो. सिंक्रोनायझेशन असा शब्द तिथे यूज करतात. तुम्ही ॲट अ टाईम एकच शाफ्ट फिरवल्यानंतर दोन्हीही पॉट ॲट अ टाईम काय होतील, मधले दोन्ही टर्मिनल्स फिरतील, वायपर फिरेल आणि आपल्याला ॲट अ टाईम 2 पोटेन्शियोमीटर तुम्हाला एकाच शाफ्टच्या सहाय्याने एकाच वेळी आपण काय करू शकतो, व्हॅरी करू शकतो. 2 रजिस्टर एकाच याच्यामध्ये असल्यामुळे ह्याला गँगपॉट असं नाव आहे, जे आपण व्हेरिएबल रजिस्टर म्हणून यूज करतो. जसं यूज आहे तो रेडिओमध्ये आहे. गँग कॅपॅसिटर किंवा गँग रजिस्टर हे खास करून आपण रेडिओसाठी यूज करतो. 3 टाइप्स of carbon we already see: carbon pot, preset and gang pot. After carbon, second type of variable register is wire-on registers. Variable मध्ये wire-on मधला जो फर्स्ट टाईप आहे तो आहे wire-on potentiometer. जसा कार्बनचा पॉट आहे तसाच wire-onचा पण पॉट असतो. हे आपण प्रत्यक्षात पाहिलं त्या दिवशी लास्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर फरक काय दिसतो आपल्याला, कार्बनचे पॉट छोटे दिसतात आणि वायर-ऑनचे पॉट हेवी दिसतात. तर हेवी लोडसाठी आपण वायर-ऑनचे पॉट यूज करू शकतो. सेकंड वायर-ऑन व्हेरिएबल रजिस्टरमध्ये जो टाईप आहे तो आहे रेहोस्टॅट. खूप मोठा असा दिसतो हा, जसं मशीनच्या वरचा पार्ट असतो, जी शिलाई मशीन आपण पाहतो त्या पद्धतीचा हा पॉट तुम्ही फिजिक्सच्या लॅबमध्ये पण हा पाहिला असेल. थर्ड जे टर्मिनल आहे खालचे जे दिसतात तुम्हाला ते 2 टर्मिनल्स फिक्स टर्मिनल्स आहेत आणि वर जे ॲडजस्टमेंट आहे ब्लॅक कलरचा जो आपल्याला चौकोन दिसतोय तो तुम्ही त्याच्यावर इझिली काय करू शकता, फिरवू शकता. आपण फिरवल्यानंतर जिथं थांबेल ती व्हॅल्यू आपल्याला व्हेरिएबल म्हणून बाहेर मिळते. म्हणजे मेन 3 टर्मिनल झाले, खाली जे दिसत आहे ते 2 टर्मिनल
आणि वरचे जे ॲडजस्टमेंट आहे ते थर्ड टर्मिनल. कुठल्याही व्हेरिएबल रजिस्टरला 3 टर्मिनल असतात. व्हेरिएबल रजिस्टरमध्ये जे 3 टर्मिनल्स आपल्याला माहीत झाले होते की 1 आणि 3 आहे ते फिक्स, आणि जे मधले टर्मिनल असतात जे शाफ्टला जोडतो आपण ते जे असतं ते व्हेरिएबल असतं. इथं शाफ्ट नसून आपल्याला ॲडजस्टमेंट आहे वरती, तुम्ही सरकू शकता. जे ब्लॅक कलरचा चौकोन आहे तो सरकू शकता इझिली, आणि सरकवल्यानंतर आपल्याला व्हॅरिएशन मिळेल.